नमस्कार, मी अन्वी अमृतथळे पुन्हा एकदा अन्वीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत उकड न काढता मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी, त्याच सोबत हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा। हा ठेचा भाकरी सोबत इतका चविष्ट लागतो की पाहताच तोंडाला पाणी सुटेल। तुम्हालाही हा ठेचा पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला तो कसा बनवायचा ते पाहूया। जर तुम्ही पहिल्यांदा ज्वारीची भाकरी बनवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही परफेक्ट ज्वारीची भाकरी सहजच बनवता येईल। चला तर मग साहित्य बघूया आणि कृतीलाही सुरुवात करूया। साधारण 5 भाकऱ्यांसाठी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ। सुरुवातीला आपण उकड न काढता भाकरी कशी बनवायची ते पाहूया। तुम्हाला एक छोटीशी आणि उपयोगी ट्रिक सांगते। किती भाकरी बनवायच्या आणि त्यासाठी कसं पीठ घ्यायचं ते पाहूया। एका भाकरीसाठी 1 मूठ पीठ हे प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे जितक्या भाकऱ्या बनवायच्या असतील तितक्या मुठी ज्वारीचं पीठ घ्यायचं। इथे मी 4 भाकरी बनवणार आहे म्हणून त्यासाठी 4 मूठ पीठ घेतलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळण्यासाठी साधं पाणी वापरलं आहे। तर मंडळी, मी रोज ज्वारीची भाकरी बनवते त्यामुळे मला त्याची सवय आहे। साधं पाणी घेतलं तरीही भाकरी अगदी छान बनते, पण तुम्ही पहिल्यांदाच भाकरी बनवत असाल तर कोमट किंवा गरम पाणी वापरलं तरीही चालेल। त्यामुळे पीठ मळायला आणि भाकरी थापायला अगदी सोपं जातं, शिवाय भाकरी सुद्धा तुटत नाही। साधारण आपलं पीठ मळून तयार झालं आहे। आता आपल्याला भाकरी किती मोठी किंवा लहान करायची आहे त्यानुसार गोळे करून घेऊया। इथे मी 4 गोळे तयार केले आहेत। मी आधी सांगितल्या ट्रिक प्रमाणे 4 मुठी पीठ घेतल्यामुळे अगदी बरोबर 4 भाकरीसाठी पीठ तयार झाले आहे। सर्व गोळे एका डिश मध्ये काढून घेऊया। आता भाकरी थापताना प्रत्येक गोळा एक एक करून हाताने छान मळून घ्यायचा आहे। सगळे गोळे आधीच मळून ठेवायचे नाही। ज्यावेळी भाकरी थापायची असेल त्याच वेळी तो गोळा मळायचा, त्यामुळे भाकरी मऊ राहते आणि थापायलाही खूप सोपी जाते। हाताच्या तळव्याने साधारण 1 मिनिटभर चांगलं पीठ मळून घ्यायचं। जर तुम्हाला पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर हात थोडा पाण्यामध्ये बुडवून पुन्हा पीठ मळून घ्या, आणि जर पीठ पातळ वाटत असेल तर थोडं कोरडं पीठ घेऊन हा उंडा पुन्हा मळून घ्या। पीठ जितकं चांगलं मळाल तितकी भाकरी मऊ, सुंदर आणि न तुटता थापता येते। साधारण 1 मिनिट गोळा छान मळून झाला आहे। आता तो हातावर घेऊन हलक्या हाताने फिरवत थोडा चपटा करून घ्या, त्यामुळे भाकरी अगदी एकसारखी थापता येते। आता परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ घेऊन ते व्यवस्थित पसरून घ्या। त्यावर तयार केलेला गोळा ठेवा। किंचित तळ हाताला आणि गोळ्याच्या वरच्या बाजूला हलकसं कोरडं पीठ भुरभरून घ्या। एक हात भाकरीवर हलक्या हाताने फिरवत भाकरी थापा आणि दुसरा हात भाकरीच्या बाजूला ठेवा, त्यामुळे भाकरी छान गोल आणि सारख्या जाडीची थापली जाते। थोडी भाकरी थापून झाली की ती अलगद हातावर उचलून घ्या आणि परातीच्या कडेला गेलेलं सर्व कोरडं पीठ एकत्र करून घ्या। त्यानंतर दोन्ही हाताच्या सहाय्याने भाकरी पुन्हा थापून घ्यायची। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता भाकरी छान गोल आणि एकसारख्या जाडीची थापली गेली आहे। आता भाकरी कडेकडेने अलगद उचलायची। भाकरीला लागलेलं जास्तीचं कोरडं पीठ हलक्या हाताने झटकून घ्यायचं। तवा अगोदरच गरम करत ठेवला होता, तवा चांगला गरम झाला आहे। त्यावर भाकरी अलगद टाका। भाकरीच्या वरच्या बाजूला हलकसं पाणी लावा। भाकरीला पाणी लावताना गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे। साधारण भाकरीवर लावलेलं पाणी सुकायला लागलं की लगेच भाकरी पलटून घ्या। भाकरी पलटून घेण्यापूर्वी उलथण्याच्या सहाय्याने भाकरी कडेकडेने हलक्या हाताने मोकळी करून घ्यायची। संपूर्ण भाकरी शेकताना इथे आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली भाकरी किती छान टम्म फुललेली आहे आणि दोन्ही बाजूने कडेकडेने भाकरी छान अलटून पलटून भाजून घ्यायची आहे। भाकरी छान दोन्ही बाजूने भाजून झाली आहे। आता ती एका चाळणीत किंवा डब्यामध्ये काढून ठेवूया। अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व भाकऱ्या करून घेऊया। जर तुम्ही पहिल्यांदा ज्वारीची भाकरी बनवत असाल आणि परातीमध्ये भाकरी थापायला जमत नसेल तर काळजी करू नका, माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक सोपी ट्रिक आहे। पोलपाटावर सुद्धा ज्वारीची भाकरी अगदी छान थापता येते। चला तर मंडळी, ही पद्धतही तुम्हाला करून दाखवते। आधी दाखवल्याप्रमाणे भाकरीचा गोळा छान मळून घ्या। त्यानंतर गोळा हातावर गोल फिरवत हलका चपटा करून घ्या। आता पोलपाटावर थोडंसं कोरडं पीठ पसरवा, गोळ्यालाही हलकसं कोरडं पीठ लावा आणि हलक्या हाताने भाकरी थापायला सुरुवात करा। तुम्ही पाहू शकता भाकरी अगदी छान गोल थापली जात आहे आणि हाताला कुठेही चिटकत नाही।
जर तुम्हाला वाटत असेल भाकरी हाताला चिटकत आहे तर थोडेसे तळ हाताला कोरडे पीठ लावून भाकरी पुन्हा थापून. तर मंडळी तुम्ही पाहू शकता पोलपाटावर थापलेली भाकरी सुद्धा खूप छान गोल पातळ आणि एकसारखी थापली गेली आहे. त्यामुळे ज्यांना परातीत भाकरी थापायला जमत नाही त्यांनी ही पद्धत नक्की करून बघा. आता भाकरी अलगद उचलून आधी दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीने भाजून घ्या. तुम्ही पाहू शकतात आपल्या सर्व ज्वारीच्या भाकऱ्या छान भाजून तयार झाल्या आहेत. आता मी तुम्हाला त्या जवळून दाखवते. भाकऱ्याचं पापुत्रही किती सहज निघते. आतून सुद्धा भाकरी किती छान मऊसूत आणि नरम झाल्या आहेत. तुम्ही ही ज्वारीची भाकरी कोणत्याही भाजी सोबत खाऊ शकतात. चिकन, मटन किंवा झणझणीत ठेच्या सोबतही ही भाकरी अप्रतिम लागते. आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेऊया. त्यासाठी मी भाकरीचाच लोखंडी तवा वापरत आहे. तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये मिरच्या घालूया. मी मिरच्याचे 2 ते 3 हाताने तुकडे करून घेतले आहे. मी इथे पोपटी रंगाच्या मिरच्या वापरत आहे. तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर या मिरच्या वापरा आणि जर जास्त तिखट आवडत असेल तर लवंगी मिरची सुद्धा वापरू शकता. या सर्व मिरच्या तेल न घालता मध्यम टू हाय फ्लेम वर भाजून घेऊया. मिरच्या भाजताना सुरुवातीला अजिबात तेल घालायचं नाही, कारण तेलामध्ये मिरच्या फ्राय केल्या तर मिरच्याचा ठसका लागू शकतो आणि मिरच्या उडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आधी मिरच्या कोरड्याच भाजून घेऊया, मात्र त्या जास्त करपू देऊ नका. त्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालून काही सेकंद परतून घेऊया. आता बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालूया आणि लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे मिरचीचा ठसका लागणार नाही. आणि गॅस बंद करूया. साधारण 1 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि सगळं साहित्य पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकतात मिरच्या छान तेलात परतल्या आहेत. त्यानंतर तवा गॅस वरून खाली उतरून घेतला आहे आणि तव्याखाली एक सुती कापड ठेवलं आहे. इथे मी ठेचा टेचण्यासाठी ग्लासचा वापर करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खलबत्त्यातही टेचू शकता. तवा अजून गरम असल्यामुळे तो एका सुती कापडने किंवा पकडने पकडू शकतात. मिरच्या गरम असल्यामुळे त्या टेचताना पटकन मऊ होतात. त्यामुळे साहित्य गरम असतानाच ठेचा ठेचून घ्यायचा. थंड झाल्यावर ठेचायला थोडा जास्त वेळ लागतो. ठेचा अगदी बारीक करू नका. तो थोडासा जाडसरच ठेचा, म्हणजे त्याची चव आणखी छान लागते. एकदा या पद्धतीने ठेचा करून बघा, खूपच छान चव येते. आपला झणझणीत अस्सल महाराष्ट्रीयन हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे. आता तो एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मंडळी, आजची ज्वारीची भाकरी आणि हिरव्या मिरचीच्या ठेचाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या अन्वीज किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही नक्की दाबा. ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.